दिराचे वहिनीसोबत शरीर संबंध, एकाच खोलीत 4 मित्रांसोबत कांड. पुढे जे घडले ते ऐकूनच हादरून जाल. गुन्हेगार खूप हुशार असतात असे मानले जाते. ते स्वतःला खूपच हुशार समजत असतात, पण गुन्हेगारांची हुशारीच पोलिसांच्या तपासाला दिशा देत असते. स्वतःच्या बचावासाठी गुन्हेगाराने टाकलेले पाऊल पोलिसांना त्याच्यापर्यंत घेऊन जाते. पुण्यात याचा ताजा नमुना दिसून आलेला आहे. अजय हा बांधकाम मजूर बेपत्ता झाला. या परप्रांतीय मजुराच्या बेपत्ता होण्याचे कोणाला काही वाटत नव्हते, पण कंत्राटदाराने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस तपास सुरू झाला. खरे तर त्याला कसा शोधायचा हा एक प्रश्नच होता. पण एकाने माहिती दिली की अजय आणि त्याचा भाऊ अशोक यांच्यामध्ये वाद झालेला होता. त्यानंतर ते दोघेही गायब आहेत. बस पोलिसांना एक धागा मिळाला. पोलिसांनी अशोकला शोधून काढले. अशोक सापडला. त्याने गुन्हा कबूल केला. साथीदारांची नावे सांगितली. त्यातील एक संशयित होता. पोलिसांना माहिती देणारा मजूर. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने दिलेल्या माहितीने तपासाला दिशा दिली आणि तोही गजाआड झाला. ही घटना सविस्तर पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनची हद्द नेहमीप्रमाणे शांत होती. खोपडेनगर, साईनगर परिसरामध्ये कामगार वसाहती मोठ्या प्रमाणावर होत्या. परराज्यातून आणि परजिल्ह्यातून बाहेरून आलेल्या कामगारांमुळे त्या भागात नेहमीच वर्दळ असायची. याच भागामध्ये अजय कुमार गणेश पंडित, वय वर्षे 22, राहणार सध्या साईनगर, खोपडेनगर, कात्रज, पुणे, मूळ गाव चत्रो, जिल्हा हजारीबाग, झारखंड, हा इतर कामगारांसोबत एका ठिकाणी वास्तव्यास होता. तो काही वर्षापासून बांधकाम क्षेत्रातील मजूर म्हणून काम करत होता. दिनांक 17 नोव्हेंबर 2025च्या सायंकाळी अजय कुमार भाजी घेण्यासाठी बाहेर गेलेला होता. लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला सुमारे 8 वाजता बाहेर जाताना पाहिलेले होते. त्यानंतर तो परत आलेला नव्हता. त्या रात्री त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर मजूर काम करणाऱ्यांनी हे फारसे गंभीरपणे घेतले नव्हते, कारण येथील कामगार कधी कधी उशिरा परत येत असतात. मात्र दुसऱ्या दिवशीही तो न आल्याने त्यांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन स्विच ऑफ येत होता. त्याचे गावातील नातेवाईकही त्यांच्याशी संपर्क करू शकलेले नव्हते. 2 दिवस उलटूनही तो परतलेला नव्हता. म्हणून 19 नोव्हेंबर रोजी लेबर कॉन्ट्रॅक्टर विजय महादेव कुमार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आला आणि अजय कुमार गणेश पंडित मिसिंग तक्रार दिली. याबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला तक्रार मिसिंग क्रमांक 151/2025 म्हणून नोंदवण्यात आला. तपासाला सुरुवात झाली. अजय पंडित हा अवघा 22 वर्षाचा तरुण मूळचा झारखंड येथील रहिवासी होता आणि पोटा पाण्यासाठी तो पुण्यात आलेला होता. तिथे तो त्यांच्याच भागातून आलेले लोक तसेच त्याचे नातेवाईक यांच्या सोबतीने काम करत होता. एकमेकांच्या आधारावर हे लोक या परप्रांतात आयुष्य कंटत होते. पण म्हणतात ना, थकल्या भागल्या मनाला कोणाच्या तरी प्रेमाचा स्पर्श हवासा वाटतो. कोवळ्या वयामध्ये एकट्या पडलेल्या अजयच्या मनामध्ये तारुण्यसुलभ भावना जागृत झालेल्या होत्या. आपल्यालाही एखादी प्रेयसी असावी, स्त्री सहवास लाभावा असे त्याला वाटू लागले होते. त्याचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडित, वय वर्षे 35, याच्याकडे अजयचे नेहमीच येणे जाणे होते. अशोकची तरणीबांड बायको पाहून अजयची उत्तेजना वाढू लागली होती. तो तिच्यावर फिदा झालेला होता. नात्याने ती त्याला भावजाई लागत असली तरी तो तिच्यावर जाळे टाकू लागलेला होता. तिलाही त्याच्या मनामध्ये सुरू असलेल्या खळबळीचा अंदाज आलेला होता. तशी तिच्या मनातही वासना उसळली. ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी असली तरी तिने संयम दाखवला नाही. तिचा प्रतिसाद मिळाल्यानंतर कवळा आणि अविवाहित अजय मागे हटणे शक्यच नव्हते. नात्याला कलंक लावून ते दोघे एकमेकांच्या मिठीत शिरले आणि अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. मुळात एका भागातून आलेले हे लोक एकत्र राहत होते. एकमेकांच्याकडे त्यांचे येणे जाणे होते. कोणाच्या घरात काय चालले आहे याची खबर तर लागतच असल्यामुळे या दोघांच्यामध्ये सुरू असलेला खेळ कोणाला समजणार नाही असे कसे होईल. ते चोरी छुपे संबंध ठेवत असले तरी ते इतर काही बायकांच्या नजरेत आले होते. मग पुरुषांना कळले आणि चर्चा रंगू लागल्या. हे प्रकरण तिचा पती अशोकच्या कानावर गेले.
आपल्या चुलत भावानेच आपल्याला दगा दिला याचा राग अशोकला आलेला होता। तो पत्नी आणि अजय या दोघांच्यावरही पाठ ठेवून होता। त्यालाही त्या दोघांच्या वागण्यातील फरक जाणवलेला होता। तेव्हा तो संतापाने पेटलेला होता। त्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये अजयचा काटा काढायचे ठरवलेले होते, पण या कामामध्ये आणखी कोणाला तरी सहभागी करून घेतले पाहिजे असे त्याला वाटू लागलेले होते। मग त्याने अजयच्याच मित्रांना कटामध्ये सहभागी करून घेतले। त्या मित्रांना अशोकने सांगितले की तुम्ही अजयला गोड बोलून घेऊन या, आपण त्याला ठार मारून पुरून टाकू। या कामासाठी मी तुम्हाला 4 लाख रुपये देईन। 4 लाखांची सुपारी म्हटल्यावर अजयचे मित्रही तयार झाले। अजयचा चुलत भाऊ त्याच्या जीवावर उठलेला होता, तर त्याचे मित्रच त्याला मारण्यासाठी तयार झालेले होते। मग त्याचा जीव वाचणार कसा? प्लॅनप्रमाणे अजयचा खून करून त्याच्या मृतदेहाचे विल्हेवाट लावून ते परत आलेले होते। काहीच झाले नसल्याच्या आविर्भावामध्ये ते फिरत होते, पण कंत्राटदाराने अजय बेपत्ता झाल्याची तक्रार केली। पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली, तसे मारेकऱ्यांचे धाबे दणाणले। आता आपली धडगत नाही हे आता ओळखून त्यांनी गाशा गोंडाळण्यास सुरुवात केली। तर घाबरलेल्या रणजित कुमार धनुकी यादव वय वर्षे 30 याने या प्रकरणातून आपली सुटका करून घेण्यासाठी धडपड सुरू केली। त्यातून त्याने अजय आणि अशोक या 2 चुलत भावांचा त्या दिवशी वाद झाला होता, कारण आपल्या पत्नीशी अजयचे अनैतिक संबंध आहेत असा संशय अशोकला आलेला होता। या संशयातून त्याचे अजय बरोबर भांडण झाले होते। त्यानंतर दोघे दिसत नाही अशी माहिती पोलिसांना त्याने दिली। त्याला वाटले आता पोलीस अशोकच्या मागे लागतील आणि आपण या प्रकरणात अडकणार नाही, पण मारेकरी कायद्याच्या कचाट्यातून सुटत नाहीत हेच खरे। भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार अजय कुमार गणेश पंडित मिसिंग तक्रार नोंदवल्यानंतर लागलीच पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकाने कामगार अड्ड्यावर जाऊन तसेच अजय कुमार गणेश पंडित राहणाऱ्या ठिकाणी इतर कामगारांची आणि परिसरातील नागरिकांशी विचारपूस केली। तपास पथकाने अजय कुमारच्या रोजचा दिनक्रम, त्याचे वर्तन तसेच त्याचे कोणाशी काही आर्थिक किंवा वैयक्तिक वाद होते का याचा काही धागादोरा मिळतो का या दृष्टीने तपास सुरू केला। बहुतांशी कामगारांच्या मते अजय कुमार साधा मितभाषी स्वभावाचा होता। त्याच्या संपर्कात काही विशेष वादाचे प्रसंग त्यांच्या लक्षात नव्हते। त्याचे कोणाशी पैशांबाबत वा इतर कारणामुळे मतभेद होते असे सांगितले गेले नाही। मात्र चौकशीमध्ये रणजित कुमारने दिलेल्या माहितीनुसार महत्त्वाचा मुद्दा समोर आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार सागर बोरगे यांना अशोकच्या मोबाईलचे CDR, लोकेशन आणि कॉल हिस्ट्री तपासण्याचे काम सोपवण्यात आले। त्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असता असे लक्षात आले की अजय कुमार मिसिंग झालेल्या वेळेमध्ये अशोकचे फोन लोकेशन याच परिसरामध्ये असल्याचे दिसून आले। तसेच त्याचे सध्याचे लोकेशन हे पिंपरी चिंचवड परिसरातील होते। मोबाईल लोकेशन तपासामुळे अशोकला शोधण्यासाठी तपास पथकाने पिंपरी चिंचवड गाठले। अशोक हा पळून जाण्याच्या तयारीत असावा असा संशय भारती विद्यापीठ पोलिसांना होताच, त्यामुळे लागलीच त्यांनी पुढील पावले उचलली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली 20 नोव्हेंबरच्या सकाळी अंमलदार संदीप आगळे व तुकाराम सुतार यांनी अशोकला शोधण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पाहणी सुरू केली। मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व परिसरातील स्थानिक लोकांच्या मदतीने काही तासांच्या शोधानंतर अशोक पंडित याला एका झोपडपट्टीजवळ पाहिले गेले। तो त्यावेळी एकटाच होता। त्याला थांबवून विचारणा केल्यानंतर तो पोलिसांच्या सोबत पोलीस स्टेशनला येण्यास तयार झाला। त्यावेळी त्याने कोणताही विरोध केला नाही। पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्याच्याकडे प्राथमिक चौकशी सुरू केली। सुरुवातीला तो अजय कुमारच्या मिसिंगशी आपला काही संबंध नसल्याचे सांगत होता, मात्र त्याच्या सांगण्यामध्ये विसंगती जाणवत होती। त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडे आलेल्या प्रश्नांना तो स्पष्टपणे उत्तरे देऊ शकत नव्हता। मोबाईल लोकेशन तपासातील माहिती व साथीदारांकडून मिळालेली माहिती त्याच्या कथनाशी जुळत नव्हते।
काही वेळानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला। संशयित अशोक कुमार कैलास पंडित यांच्या सांगण्यावरून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकाने गुजरवाडी फाटा येथे आले। तेथे अशोक याने पंचांसमक्ष गुजरवाडी विठ्ठल मंदिराचे पुढील बाजूच्या डोंगरामध्ये अजय कुमार याचा मृतदेह गोणीमध्ये घालून फेकून दिला आहे असे सांगितले। पोलीस स्टाफ पंच असे अशोकने डोंगरामध्ये पांढऱ्या रंगाची भरलेली गोणी दाखवून त्यामध्ये अजय कुमारचा मृतदेह असल्याचे सांगितले। पोलीस स्टाफचे मदतीने ते पोते बाहेर काढून मोकळ्या जागेमध्ये ठेवून ते फाडून पाहिले असता त्यामध्ये रक्तबंबाळ तरुणाचा मृतदेह दिसून आला। तो अजय असल्याचे सांगितले। त्यानंतर नमूद मिसिंग मधील तक्रारदार विजय महादेव कुमार यास मयत इस्मास दाखवले असता त्याने तो अजय कुमार पंडित हाच असल्याचे सांगितले। त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोलीस अंमलदार प्रवीण पिसाळ यांच्या ताब्यात देऊन खाजगी ॲम्ब्युलन्सने ससून हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला। त्यानंतर अशोक पंडित याने अजयला ज्या ठिकाणी जीवे ठार मारले होते ते खोपडे नगर, कात्रज, पुणे येथील लेबर कॅम्पच्या मागील बाजूचे डोंगरावरील ठिकाण पंचांसमक्ष दाखवले। त्या ठिकाणी रक्ताचे डाग, पावलांचे ठसे आणि झुडपात दाबल्याच्या खुणा दिसून आल्या। अशोक कैलास पंडित यास भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्याच्या पत्नीचे अजय कुमार सोबत अनैतिक संबंध होते। या रागातून अजयचे मित्र असलेले रणजित कुमार धनोकी यादव, कृष्ण कुमार विजय महतो वर्मा, सचिन कुमार शंकर पासवान यांना अजयचा खून करण्यासाठी 4 लाख रुपयांची सुपारी दिली। त्यांच्या मदतीने चाकूच्या सहाय्याने अजयचा खून केला आहे असे सांगितले। हे निष्पन्न होताच संशयित आरोपी कृष्ण कुमार विजय महतो वर्मा, वय वर्ष 21 वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार साईनगर, खोपडे नगर, लेबर कॅम्प, कात्रज, गुजरवाडी, पुणे, मुळगाव, गोमबरवाडीसह पोस्ट ठाणा, झुमरी तलैया, झारखंड, सचिन कुमार शंकर पासवान, वय वर्ष 26 वर्ष, धंदा व्यवसाय मजुरी, राहणार लेबर कॅम्प, साईनगर, खोपडे नगर, कात्रज, पुणे, मुळगाव, घंगरी, पोस्ट हरोडी, ठाणा, जयनगर, जिल्हा कोडरमार, झारखंड यांचा शोध घेत असताना ते पुणे रेल्वे स्टेशन येथून मुंबईकडे जात असल्याची व तेथून ते झारखंड येथे जाणार असल्याची माहिती मिळाली। सर्वांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून व मुंबईला जाणाऱ्या रेल्वेचे ऑनलाईन ट्रॅकिंग करून त्याबाबतची माहिती घेऊन कर्जत, कल्याण व ठाणे रेल्वे पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी व पोलीस स्टाफ यांना संपर्क करून त्यांच्या मदतीने संशयित आरोपींना ठाणे रेल्वे पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेतले। त्या दोघांच्याकडे तपास करून त्यांना अशोक कैलास पंडित याने त्यांना सुपारी स्वरूपात दिलेल्या रकमेपैकी 3,12,000 रुपये रकमेसह अटक करण्यात आली आहे। दोघांच्याकडे तपास करता त्याने त्यांचा सहकारी व गुन्ह्यात प्रथम साक्षीदार म्हणून पोलिसांच्या समोर आलेला आरोपी रणजित कुमार धनोकी यादव याच्यासह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी अटक केली आहे। संशयित आरोपी रणजित कुमार धनोकी यादवनेच पोलिसांना अजय कुमार पंडित व त्याचा चुलत भाऊ अशोक पंडित या दोघांच्या मध्ये वाद झाल्याचे व ते दोघेजण सोबत असल्याचे सांगितले होते। स्वतःवर संशय येऊ नये म्हणून तो स्वतः साक्षीदार म्हणून आलेला होता। तसेच रणजित कुमार धनोकी यादव, कृष्ण कुमार विजय महतो वर्मा, सचिन कुमार शंकर पासवान हे तिघेजण मयत अजय कुमार पंडित याचे मित्र होते। त्यांना आरोपी अशोक कैलास पंडित याने खून करण्यासाठी 4 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यांनी गुन्हा घडतेवेळी घातलेले कपडे, गुन्ह्यात वापरलेला चाकू भारतीय विद्यापीठ पोलिसांना जमा केले। त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 513/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 आणि कलम 238 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते
स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, समील शेंडे, स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव, पोलीस अंमलदार महेश बारोकर, मंगेश पवार आणि इतर सहकाऱ्यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.